विठ्ठल बाबा बोले. नानांनी मला वाटतंय नानांचा आणि गुरुवर्यांचं बघा, शिष्याचं गुरुवर प्रेम आहे, शिष्याचं गुरुवरती प्रेम आहे, हे सहज म्हणा. आता नानाकडून मला जर पप्पा शिकायचं म्हटलं, मी म्हणायचं नाना, नुसतं नानाकडे बघायचं नाही, नाना परवा दिवशी वाजवता, मी जर नानावर प्रेम केलं नाही, माझं जर प्रेमच नसेल तर मला वाटतं कदाचित तो पप्पा शिकू शकत नाही. माझं प्रेम नानावर आहे, हे सगळ्याच विद्यार्थ्यांचं असतं, पण लक्षात ठेवा नानांचं विशेष प्रेम असलं पाहिजे. तसं ऐका, विठ्ठल बाबा घोले असतील, स्वानंद शिकवणाशी सद्गुरू जोड महाराज भारतीय शिक्षण संस्थेतील जेवढे काही गुरुवर आहेत त्या सगळ्यांचं प्रेम नानावरती होतं. असं नानांचं जीवन, स्वच्छ आणि सुंदर नानांचं जीवन. ऐका, त्या संस्थेतील गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले, आणि बाबाने समोर ज्ञानेश्वरी ठेवायची, ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर समोर आरसा ठेवायचा, आणि आरशामध्ये बघायचं, ज्ञानेश्वरीतील एक ओवी वाचायची आणि त्या आरशामध्ये बघायचं. काय बघत असतील बरं आरशामध्ये? फेटा चांगला बांधलाय का? गंध चांगला लागलाय का? नाही महाराज, गंध चांगला लागलाय का, फेटा चांगला बांधलाय का, हे बघत नव्हते. मग ऐका, एक ओवी वाचायची ज्ञानोबरांच्या त्या ज्ञानेश्वरीतील, आत्मसुखाच्या गोडिया विटे गोटा सकळ विषया जया काय इंद्रिया मानू नाही. आणि ती ओवी वाचायची, ओवी वाचायची त्या आरशामध्ये आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाशी बोलायचंय. बा, तुम्ही लोकांना कीर्तन सांगता, तुम्ही लोकांना ज्ञानेश्वरी शिकवता, तुम्ही समाजासमोर संत वाङ्मय सांगता. जर तुम्ही लोकांना सांगत असाल तर अगोदर एक विचार करा, अगोदर तुम्ही तुमच्या मनाला विचार करा की आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाच्या मार्गावरती व्यवस्थित आहोत का, हे कधी मनाला विचार केलाय का? असं कोण म्हणायचं? विठ्ठल बाबा फुले. कोणाला बोलायचे? कोणाला बोलायचे? लोकांना नव्हते बोलत, आपल्या स्वतः प्रतिबिंबाशी बोलायचे. हे विठ्ठल बाबा फुले बोलायचे. हे विश्वंभर महाराज माळवते नाही बरं का, हे आम्ही नाही, हे बाबा बोलायचे. मग ऐका, बाबा जर जसं सांगत बोलत असतील स्वतःच्या प्रतिबिंबाशी, मला वाटतंय याचा विचार आम्ही सर्वांनी केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक आणखी तुकोबारांचं प्रमाण सांगितलं बघा. ब्रह्मज्ञान घरोघरी सांगे आपण न करे, ब्रह्मज्ञान घरोघरी सांगे आपण न करे. तुकोबाई म्हणतात, थुथू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिलली हे जातो हे तो प्रमाण. व्यर्थ शिलेली ही मैत्री. आपण जे बोलतोय लोकांना सांगतो, मग लोकांना जर सांगत असेल तर अगोदर आपणही केलं पाहिजे महाराज, हे आपणही केलं पाहिजे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण काय स्वतः कोरडा भाषा, स्वतः कोरडा भाषा. आणि ऐका, हे झालं गाफ्यातलं, हे झालं गाफ्यातलं. आता तुमच्या आमच्याकडे आणखी एक म्हणे बघा, हे प्रमाण झालं बरं काय. तुमच्या आमचे आणखी म्हणे बघा. नाव ठेवायचं लोकाला, काय हो, टिंब टिंब नाका. हे माझ्या पाठच नाही, पण सांगा लवकर. नाव ठेवायचं, नाव ठेवायचं लोकांना शिंपून आपल्या नाकाला. मग तुम्ही सांगा, नाही नाही तेवढेच मूर्ख, अरे तू बोल ना अगोदर विठाला. अगोदर आपण कसं वागलं पाहिजे. मग ऐका, हे संत वाङ्मय एवढं सुंदर आहे, एवढं चांगलं वाङ्मय. ज्ञानोबांचं चरित्र वाचा. अरे आज आळंदीमध्ये जर आळंदीला गेल्यानंतर जर बघितलं, आज आळंदीला अलीकडच्या भागाला तेवढेच लोक आहेत, पलीकडच्या भागाला तेवढेच लोक आहेत. कशामुळे? कैवल्याचा पुत्र
आपल्याकडे काही पैसे ठेवले असतील हा? सगळ्यांकडे पैसे ठेवले असतील की तुम्ही सगळेजण समाधी सोहळ्यासाठी कुठे यायचं हा? सगळ्यांना पैसे दिलेले तो नाही महाराज, असं नाही. कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जब कबीर महाराजांचा दोहा आहे. काय गोड दोहा आहे का. कबीर महाराज म्हणतात कबीरा जब हम पैदा हुए, अरे ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस सगळेजण हसतात. अरे मुलगा झाला, कोणी म्हणते मुलगी झाली, कोणी म्हणते मुलगा झाला, कोणी म्हणते मुलगी झाली. एवढा आनंद आहे महाराज, एवढा आनंद आहे. सगळेजण हसतात. पण ऐका कबीर महाराज म्हणतात त्या हसण्याला एवढं विशेष महत्व देत नाहीत कबीर महाराज. मग काय विशेष महत्व कोणाला देतात. ऐसी करनी कर चलो जग रोय. कबीर महाराज म्हणतात तेव्हा महत्व प्राप्त होईल जेव्हा आपण हसू हा आणि जग आपल्यासाठी रडेल. चदरिया हारे हा धीमी रे हे जग कधी आमच्यासाठी रडणार हो, नाही रडणार. बरं जाऊ द्या, जग नाही रडलं तरी चालेल, कमीत कमी महाराष्ट्र तरी आपल्यासाठी रडला पाहिजे. ऐशी करणे कर चलो हा हम असे महाराष्ट्र रोय. महाराज काय कमाल आहे तुमची राव हा. इथून जालन्याच्या बाहेर गेले की आम्हाला कोणी ओळखत नाही. मग असं करा ना, महाराष्ट्र नाही रडला तरी चालेल पण कमीत कमी आपल्यासाठी हा जिल्हा तरी रडला पाहिजे, जालना जिल्हा. तुम्हाला काय महाराज काही पण बोलता का हा. जालना जिल्हा आमच्यासाठी कशाला रडला. अरे करणे असे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी असं काम केलं पाहिजे. बरं नाही रडू द्या, जिल्हा नाही रडला तरी चालेल आपला, पण कमीत कमी आपला तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे. तुमचं जरा कोणाचंच असं वाटत, तुम्हाला वाटत नाही का बरं आपल्यासाठी तालुका रडला पाहिजे हा. असं काहीतरी कर्म करायचं नाही का. तालुका नाही रडला तरी चालेल पण कमीत कमी आपलं गाव तरी रडलं पाहिजे. गाव रडला पाहिजे. जाऊ द्या, गाव नाही रडलं तरी चालतंय पण गावातले माणसं आपल्यासाठी रडले पाहिजे. प्रतिष्ठित माणसं म्हणा, 2-4 माणसं आपल्यासाठी रडले पाहिजे. कमीत कमी भावकी तरी आपल्यासाठी रडू द्या. नाही भावकी रडली तरी चालेल पण कमीत कमी स्वतःची बायको तरी रडली पाहिजे. असं तरी चांगलं कर्म करा. कळतच बरं का. शेवटचा स्टॉप नाही तर बस. पहिलं मन खरं मरत तरी बरं. म्हणे खरं नाही बरं का. खर म्हणता तरी नाशी घर थुंकून. अरे बायको एवढं पण असे एवढं म्हणजे
शब्द टाकून बोलले नाही पाहिजे महाराज, असं कर्म केलं पाहिजे. एवढं असं कर्म नाही केलं पाहिजे की घरातल्या बाया करता हे मथार ऐकतच नाही, स्वतः वेळ घरातच बसते. काय वेळ बरं मथार महाराज, अशी बारी आपल्याकडे आली नाही पाहिजे. आज बघा तुमच्या लक्षात येत असेल, म्हणजे आलंही असेल, आजचा दिवस काय, आज तारीख किती हो? 20 आहे. मला ऐकू येत नाही ना. किती आहे? ऐ मेरे वतन के लोगों, तू खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है मेरे वतन के आपण त्याची आठवण का करायची नाही? आज आपण त्यांची आठवण का करतो? 26/11 म्हणलं की माणसाच्या अंतःकरणात हृदयामध्ये धस्मन होतं. अरे कितीतरी लोक आज गेलेले, कितीतरी लोक गेलेले, आज आपण त्यांची आठवण करतो. आपण हम हसे जगत होय. असं एवढं सुंदर कर्म केलं पाहिजे, एवढं छान कर्म केलं पाहिजे. मग ऐका, असं कर्म कोणतंही महाराज करणे ते हे जी करा, नरका गोरा का जाता. अरे चांगलंही कर्मच आहे, वाईटही कर्मच आहे. वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा
चांगलं कर्म करून स्वर्गात जा. विठ्ठला विठ्ठला. गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत असे कितीतरी ग्रंथ आहेत महाराज. अरे ते ग्रंथ वाचन करा, ते ग्रंथ श्रवण करायचे. ऐका, एक दिवसचा प्रसंग होता बघा, मी सहज ऐका, म्हणजे संतांचं चरित्र वाचल्यानंतर जीवाला पदोपदी पावला पावले किती उपयोग होतो याचा म्हणजे मला आलेला अनुभव सांगतो. मी कीर्तनला गेलो बघा, बारामतीला मी कीर्तनला गेलो. मी खरी गोष्ट सांगतो बरं का, ना बारामतीला कीर्तनाला चाललो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्यांना सहज फोन केला, बाबा मी या ठिकाणी आलेलो आहे, मला नेण्यासाठी या. आता नेण्यासाठी या म्हणल्यानंतर त्यांनी प्रत्येक कार्यकर्ते आपण आपल्या कामाला गेलेले. तेवढ्यामध्ये कार्यकर्त्याने एका मुलाला त्यांच्या मुलाला फोन केला, म्हणजे तुम्ही पटकन जा बारामतीच्या बस स्टँड वरती. त्या टायमाला बस चालू होत्या बरं का, त्या टायमाला बस चालू होत्या. आता बस बंद आहे ना, आता बस बंद आहे, त्या टायमाला बस चालू होते आणि सांगितलं पटकन जा महाराजांना घेऊन या. असा 20-22 वर्षाचा तरुण असेल तो आल्यानंतर माझ्या पाया पडला. आता अशा या भयंकर कलियुगामध्ये या वातावरणामध्ये तो माझ्या पाया पडला. मी खरंच ज्ञानोबरायांना धन्यता दिली. बाबा अशा काळामध्ये व्हॉट्सअप चालवणारा, फेसबुक चालवणारा, पुन्हा काय असतो ते बरोबर काय असतं, इंस्टाग्राम, अरे ते सगळे ग्राम चालवणारे सगळे, आणि तो माझ्या पाया पडतो. मला आनंद वाटला. मला त्यांनी विचारलं, महाराज काही चहा कॉफी नाश्ता वगैरे? मी काहीच नको मला, पटकन. आता बघा कीर्तनाची जर वेळ होत असली किंवा लांबचा प्रवास केला की माणसाला वाटतं कधी त्या जागेवर पोहोचेल कधी नाही, त्याला म्हणलं लवकर चला. त्यांनी सांगितलं, महाराज गाडीवर बसा. गाडीवर बसलो आणि त्या बारामतीपासून बरेच जरा 4-5 किलोमीटर बाहेर आलो. अतिशय डोंगरदऱ्याचा रस्ता आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सावकाश गाडी चालवली आणि चालवता त्यांनी गाडी थांबवल्यानंतर काहीतरी खिशातलं काढलं आणि तोंडात टाकलं. काय असेल सांगा बरं? कसं सांगितलं पटकन, गुटखा असेल. किती लोक बघा बरं, इथं महाराजांनी सांगितलं 20 गोळी. म्हणजे जे जो खातो ते बरोबर पटकन सांगतो असंच ना. त्यांनी काय केलं माहिती का, गुटखा जरा कीर्तनात नको वाटतो बरं का नाना, कीर्तनामध्ये गुटखा नको. मला वाटतंय पान तर नाहीच पाहिजे, पण त्यांनी ऐका, त्यांनी पान खाल्लेलं होतं. पान खाल्लं, गाडीवर बसला, चालला. पुन्हा बऱ्याचदा आम्ही 4-5 किलोमीटर समोर गेलो. मग तर जास्तच डोंगर आले आणि गाडी थोडीशी सावकाश चालवायचा, थुंकायचा. मला वाटायचं काय खाल्लं याने, आपल्याला काय करायचं, आपल्याला घेऊन तर चाललाय ना. माझ्याकडे लक्ष द्या सगळे, याला माझ्याकडे लक्ष द्या. मला आनंद वाटला बाबा, त्यांनी गाडी मस्त चालवतोय, डोंगर आहे. मी म्हणायचो बाबा आता हे डोंगर इथं काय, त्याच्यावरती तर मंदिर दिसतंय, ते मंदिर कशाचं आहे मी त्याला विचारत होतो. आणि विचारायचं तर ते सांगायचा मला, पण थुंकायचा पण सांगायचा थुंकायचा. असं भयंकर असं मोठा डोंगर आला. मी बापरे हे तर मोठा आहे. असं वर बघितलं खाली बघितलं सहज मला धोतर दिसलं. धोतर सगळं लाल झालं होतं. रामकृष्ण हरी म्हणलं, आता धोतर तर माझं सगळं लाल झालेलं आहे. कशामुळे झालं लाल ते पानाचे शिंतोडे. मला वाटलं आता कीर्तनाला जायचंय मला, आणि असं जर माझ्या धोतरावर सगळे शिंतोडे. मी म्हणलं आता याला बोलावं, याला जर काही म्हणावं, आणि हे जर मला चल उतर खाली, मग मी करायचं काय, मला काहीच बोलता येणार. 2दा-3दा झालं. आता बघितल्यानंतर तर माझं लक्ष इकडं तिकडं नाही. आता मला डोंगर दिसेना, मला मंदिर दिसेना, मला काहीच दिसेना. कारण की काय होतं माहिती का, त्या टायमाला धोतर धुण्यासाठी खूप परेशानी व्हायची. ते सारे असे कपडे असले ना, असे कपडे असले की ते सहज निघतात. मळ आहे का नाही काय काहीच नाही. पण पांढऱ्या धोतराला जर डाग लागला ना मला, तो कधीच निघत नाही. बघा आम्ही भोले बाबांचा अंत्यविधी झाला बरं का घाटावरती. म्हणजे गुरुवरांचे उपदेश किती असतो बघा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. मला सहज बोलणं. गुरुवर्य कृष्णाचे अन्न नव्हते.
अण्णासोबत होतो आम्ही, 4-5 विद्यार्थी आम्ही होतो. अण्णा म्हणले आता आपण काय करू, अरे आपण साधूची अंत्यविधी केलेला आहे, आपण काय करू, इंद्रायणीमध्ये आपण असंच स्नान करू आणि असंच जसे कपडे आहेत तसंच आपण निघून जाऊ. त्यावेळेस अण्णांनी काय केलं माहिती का, आम्ही सगळ्यांनी इंद्रायणीमध्ये गेलो, आंघोळ केली, तसेच अंगावरती कपडे इंद्रायणीच्या बाहेर निघलो. महाराज बाहेर निघलो, माझ्या धोत्राला बराचसा गाळ लागला होता. मी अण्णाला सहज म्हणलं, अण्णा बघा ना म्हणलं किती गाळ लागला. अरे तो चिखल लगेच निघून जाईल म्हणे, हा ते धोतर आहे म्हणे, हा चिखल सहज निघून जाईल, पण एकदा का धोत्राला डाग लागला ना ते पुन्हा निघत नसतो. त्याच्यामुळे धोतर सांभाळ. बोलणं किती सहज आहे, सहज बोलणं नाही. अरे किती सहज बोलणं आहे महाराज. त्या धोत्राला मी तुम्हाला धोतर सांगत होतो, ऐका धोतर सांगत होतो तुम्हाला. ते शिंतोडे मला दिसले पण मला काही बोलता येत नव्हतं. पण बघा 3-4 वेळ झालं ते धोतर जास्तच भरतंय, जास्तच त्या शिंतोड्याने जास्तच घाण होतंय. तेवढ्यामध्ये मी आता बोलणार, पण तितक्यामध्ये मी काही माझ्या लक्षात आलं, मी नाथ महाराजांचं चरित्र वाचलं होतं. नाथ महाराजांचं चरित्र वाचलं आणि त्या नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये मला असं चरित्र पाहायला मिळालं की नाथ महाराजांच्या अंगावरती एक व्यक्ती थुंकली महाराज. ती थुंकली व्यक्ती, ती एक वेळेस थुंकली नाही, 2 वेळेस थुंकली नाही, 20 वेळेस थुंकली नाही, मग महाराज 108 वेळा ती व्यक्ती थुंकली आणि तरीही नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्ती. माहिती का, त्या व्यक्तीला यवन मुस्लिम व्यक्ती होता म्हणाल, अंगावरती थुंकला, 108 वेळा थुंकला, पण तरीही नाथ महाराज त्याला प्रसाद दिलं आणि त्याला मुक्त केला. माझ्या लक्षात आलं, अरे ते कुठं नाथ महाराज आणि कुठं तू. अरे तुझं धोतर, तुझ्या धोतरावर जर एवढ्या वेळेस थुंकला, धोतर जर असं जर झालं असतं तू काय केलं असतंस. हे कोणाला म्हटलं मी माझ्या मनाला म्हणलो महाराज. मनाला म्हटलं जर हे धोतर जर आपण धोतर भरता येतं, एवढा राग येतो आपल्याला, मग नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला एकदा नाही 108 वेळा. मला वाटते संतांचं चरित्र आपल्याला जीवन कशा पद्धतीचं जगायचं हे संत चरित्र शिकवतं आपल्याला. विठ्ठल अगोदर हे संत चरित्र वाचतो आपण, संत चरित्र आपण कधीतरी अनुभवायला घेतलं पाहिजे. आणि ऐका, हे अनुभवायला घ्यायला पाहिजे आपण. आणि असाच विचार जगद्गुरु तुकोबारायांना, असाच विचार जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं किंवा जगद्गुरु तुकोबारायांनी असा विचार केला. कारण हा समाजाला जर सांगितलं तर समाज ऐकणार नाही, पण कदाचित हा समाज आम्ही जसं वागू तसं वागण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना उपदेश केला नाही तर मनाला उपदेश केला. काय उपदेश केला अभंग,
सांगितलं म्हणून तुकोबारायांनी आपल्या मनाला उपदेश केला. हरिनाम वेदी विस्तार फळे पुष्पे भार ओलावली. अरे महाराजांनी काही अभंगामध्ये लोकांना उपदेश केला. ऐक रे जना तुझ्या संहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा स्मरावा स्मरावा. महाराज जगद्गुरु तुकोबांनी लोकांना उपदेश केला. ऐक रे जना. अरे जना तुझ्या संहिताच्या खुणा तुला जर चांगलं भाव असं जर वाटत असेल तर एक कर. पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. ऐका आणि आणखी एक मी पद सांगतो बघा. मी नेहमी म्हणत असतो ते पद. क्या बात है. साथी है मित्र गंड के जल बिंदु पान तक अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक. तुम्ही सगळे जाणकार आहेत म्हणा. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. क्या बात है. इससे तो आगे बढ़ रही है साथी हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन में तो मेरा रहेगा कायम जगता झूलेला रहेगा. जीवन में तो काय सांगावं तुम्हाला. पत्नी एवढं प्रेम करते आमच्यावरती, एवढं प्रेम करते. आणि मित्र तर एवढा प्रेम करतो बास त्या मित्राचा विषयच नाही मला. कबीर महाराज म्हणतात साथी है मित्र गंध के जल बिंदू पान तक. अरे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत पैसा आहे, सगळे जर तुम्हाला म्हणजे अहो आमचे दादा आहेत, कोणी म्हणजे आमचे साहेब आहेत, कोणी कोणी काय म्हणजे आमचे काका आहेत. अहो त्यांच्याशिवाय आमच्या घरात बाणाही हलत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. आणि एकदा का पैसा निघून गेला. ऐका महाराज म्हणतात बघा प्रत्येकाचं सांगितलेलं बघा. मित्र कसे आहेत जल बिंदू पाण्यात तक. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. आणि अर्धांगिनी आपण म्हणतो माझ्या पत्नीचं खूपच प्रेम आहे. अर्धांगिनी पडेगी केवल मकान तक. अरे पत्नी आपण जर गेलो तर पत्नी फक्त दरवाजापर्यंत येते. तुम्ही म्हणतात नाही हो महाराज आमचा समाज खूप मोठा आहे, आम्ही आमच्यावरती खूप प्रेम करणार आहे, परिवार आमचा खूप मोठा आहे, आमच्यावरती खूप प्रेम करणार आहे. महाराज म्हणतात परिवार के सब लोग चले गए तो केवल स्मशान तक. फक्त मसनवाट्यापर्यंत येतील. आणि ते काय म्हणतात माहितीये का. अहो आता 15 दिवसापूर्वी हो त्यांना मी 2 लाख रुपये मागितले. एवढा कंजूस माणूस तो, त्यांनी पैसे दिले नाही. ऐका पैसे दिले नाही. आता एक बाजू अशी काय. पण जर आपण जर खरंच चांगले असो, आपण कीर्तन करतो आणि कीर्तन केल्यानंतर कथा ऐकतो आपण, आणि कथा ऐकल्यानंतर आपलं जीवन जर चांगलं झालं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहिलो, तर लोक काय म्हणतात माहिती का. महाराज एवढा पैसा होता माणसाकडं, एवढा पैसा होता माणसाकडं. मला त्या पैशाचं घुमेंट अजिबात नव्हतं. अरे सप्ताह सुरू झाला पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत तो व्यक्ती त्या पैशाचा, त्या एवढ्या मोठ्या इस्टेटचा त्याला लवलेशही नव्हता. पहिल्या दिवसापासून तर 7 दिवसापर्यंत या ठिकाणी उभा असायचा. तुम्ही खरं सांगा या ठिकाणी वर्णन केलं त्या माणसानं तुमच्या पैशाचं केलं का तुमच्या स्वभावाचं केलं सांगा. कोणाचं केलं. सब पैसे के भाई दिल
भाई अहो जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपले लक्षात घ्या. महिला मंडळ ऐकायचं माझ्याकडे लक्ष द्या. हे माझ्या गळ्यामध्ये काय सांगा बरं. हा तुम्ही नका सांगू. महिला मंडळ फक्त बरं का, फक्त महिला मंडळ. काय हो माझ्या गळ्यामध्ये. मला लांबचं काही दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही का. मोकळं सांगा. मोकळं हे बघा. कीर्तन काय नाही करायचं. कीर्तन सगळ्यांनी बोलताना मी एकटा बोलेन, तुम्ही ऐकायचं. पण आता मी सांगितल्यानंतर बोलायला काहीच हरकत नाही. काय हो माझ्या गळ्यामध्ये माळ आहे का. माझं तुम्हाला मी दोन मुद्दे मांडतो तुमच्या समोर. माळ भारी आहे का सोनं भारी खरं सांगायचं. आम्हाला ऐकू येत नाही अगोदर ना. मोकळं सांगायचं. मोकळं बोला. माळ भारी आहे का सोनं भारी आहे सांगा बरं. महाराज म्हणतात पण मला ऐकू येईना. ते म्हणतात महाराज तुम्हाला आणलंय कशामुळे असं पण असेल ना. त्यांना वाटत असेल एवढ्या लांब आम्ही फक्त ऐकणार आहोत. तुम्ही किती करा वटवट आम्ही मात्र नाही. महाराज समाज कसा आहे गोळी. चिंता ते पळाली. चिंता आता चिताची नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी अंतरी भीतरी प्रवेश केला देवे. महाराज हे गोकुळवासी आहे सगळे बरं काय. हे सगळे गोकुळवासी आहेत आणि एवढ्या एका विचाराने परमार्थ करतात महाराज. मी आळंदीला 10-12 वर्ष आळंदीला होतो. मला मुंबईला जाण्याचा योग आला. मी बऱ्याच समाजामध्ये कीर्तन करायला गेलो. बऱ्याच समाजामध्ये मी ज्यावेळेस गाणं गायचो ना, गायन करण्यासाठी जायचो. पण एवढा एकत्र समाज मी आतापर्यंत नाही बघितला. विठ्ठल आता तरी माझ्याशी बोला. आता तरी माझ्याशी बोला. माळ भारी आहे का सोनं भारी आहे. मग असं मोकळं सांगा ना. तुम्ही भेटात तर काय ना. काय कमाल झाली. मी तरी म्हणलं हे बोलणार कोण माझ्याशी. आता काय भारी आहे. मग असं आता बघा आता हा ग्रुप माझं मतदान हे पक्क आहे. तुम्ही कसं करता सांगा मला. मोकळं सांगा. माळ भारी आहे का सोनं भारी आहे. मोकळं म्हणा ना. माळ भारी आहे का सोनं भारी आहे. मग एक करा ही माळ घ्या आणि मला सोनं द्या माझ्याकडे. राहू नका देऊ. तुम्ही नका देऊ. माझ्याकडे बघा. हो माझ्याकडे बघा. इथं बदलले का नाही सांगा बरं. इथं बदलले ना. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं. मग ऐका कबीर महाराजांनी आणखी एक सांगितलं बा. अब तुम गाफिल मत रहना बे. मत रहना जन्म का सार्थक करना बे. बघा हे कोणीही आपल्या सोबत येणार नाही. हे सगळं बघा फक्त एकच येणार. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. महाराज काय म्हणतात. आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. हरी
ज्यावेळेस बोलवतील ना भगवान परमात्मा बोलेल त्यावेळेस हे सगळं सोडून जावं लागतं. धनदारा, पुत्रजन, बंधू, सोयरे, किशोर हे सगळं सोडून जावं लागतं. मला सांगा तुम्ही सगळेजण बसलेले आहात, कोणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? हात वर करा सगळे ना, म्हणजे सगळेच हात करू नका, पण ज्यांना ज्यांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं ते सगळेजण हात वर करा. तुम्ही सप्ताह करता कशामुळे? हा, तुम्ही सप्ताह करता कशामुळे मला सांगा? कोणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? आता समाज खूप हुशार झालेला आहे, म्हणजे महाराज लोक काय करतात, प्रश्नही विचारतात आणि आपल्यालाच कोड्यात पडवतात. त्याच्यामुळे हे म्हणते ना तुझंच सांगत राहतात. म्हणजे बघा, हसले ज्या तुम्ही सगळे हसले त्या ती माझ्या लक्षात आलं बरं का. म्हणजे देवाने आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं, पण महाराज देवाच्या घरी जायला खरं चांगलं वाटतं का प्रत्येकाला? हा, काही नाही हो, आमचे वडील देवाघरी गेले. हा, मग त्यांना सरळ विचार, तुम्ही नाही गेले का? ते म्हणजे काय पटतंय तुम्हाला? आणखी मुलाचं लग्न राहिलंय, सोनू बघायचंय, आणखी नातू बघायचे, तुम्हाला काही शोभतंय का? तुम्हाला काही पटतंय का? महाराज किती 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 ऐकावं लागतं लक्षात. देवाने आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं, पण देवाच्या घरी कोणाला जावं वाटत नाही. पण ऐका, ज्यावेळेस जायचं त्यावेळेस सगळं सोडून जायचंय, पण लक्षात ठेवा सोबत काय येणार? फक्त भगवान परमात्म्याचं नाम, आणि हे नामच आपल्या सोबत येणार आहे. आणि म्हणून तर भगवान परमात्म्याने आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. काही जणांनी जगद्गुरु तुकोबारांना म्हटलं, महाराज अहो तुम्ही सांगताय सगळं बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे, पण काय करता आमचं मन त्या ठिकाणी जात नाही, आम्ही काय केलं पाहिजे? मग जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, बाबा काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी ऐकलं. बाबा हे ज्ञानोबारांनी ऐकलं की हा समाज जगद्गुरु तुकोबारांना विचारतोय, आमचं मन त्या ठिकाणी जात नाही, आम्ही काय केलं पाहिजे? त्यावेळेस ज्ञानोबारांनी समाजाला सांगितलं, ओ माझ्याकडे लक्ष द्या सगळे, माझ्याकडे लक्ष द्या सगळे. मग ज्ञानोबारांनी सांगितलं, मी तुम्हाला 4 ओव्या सांगतो, एवढे सुंदर ओव्या. त्या ओव्या ऐकल्यानंतर आपलं मन त्या ठिकाणी नक्कीच जाणार, देवाच्या चरणाजवळ जाणार, ते भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. 4 ओव्या सांगणार, एकदा मोठे प्रेमाने बरं काय, अतिशय मोठे प्रेमाने भजन करा. मी तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणणार नाही, पण तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. एकदा मोठे प्रेमाने भजन करा. विठ्ठल सांगितलं बघा, हे मन भगवान परमात्म्याच्या चरणी लागण्यासाठी ज्ञानोबारांनी 4 ओव्या सांगितल्या आहेत. पण मी 4ही त्या ओव्या अतिशय सुंदर तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका. तरी गायचे करी या आता प्रहरामा झाली मोटके निमिष भरी तुझा. ज्ञानोबारांनी ओवी सांगितली बघा पहिली. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो, हे अर्जुना तू काय कर, तू काय कर, मोटके निमिष भरी. निमिष म्हणजे किती हो? निमिष म्हणजे आपण डोळ्याचे उघडझाप करतो तेवढाच वेळ भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ हे मन ठेवलं पाहिजे. मग काय होईल ऐका. मग जे का निमिक देखिले ते तुले आलोचक देखिले माझे सुख विषयी होईजे. किती गोड गोड सांगितले बघा. फक्त आपण शेवटच घ्या.
देखिले माझे सुख विषयी होईचे. एकदा का मला बघितलं की हे मन काय करणार, हे विषयी होणार. ऐका, का विषयी होणार नाही? अहो ते भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा. रूप सावरे सुकुमार, सगळे रूप सावरे सुकुमार, काळी कुंडले मकराला, काळी मकराला, रूप सावरे सुकुमार, रूप सावरे सुकुमार. किती सुंदर आहे. सावरे सुंदर रूप सावरे, एवढं सुंदर ते बाप्पा परमात्म्याचं रूप आहे. सावरे सगुणाचे रूप हरीचे, सावरे सगुणाचे रूप हरीचे, सावरे सगुणाचे रूप हरीचे, सावरे सगुणाचे रूप हरीचे. एवढं सुंदर रूप आहे. सावळे सगुण रूप हरीचे. ते महाराज एवढं सुंदर रूप आहे, मग का ते मन तिथं विषयी होणार नाही? भगवान परमात्मा म्हणतात ते विषयी होणार. अर्जुनाला सांगितलं. मग ऐका, तरीही अर्जुन भगवान परमात्माला म्हणतो, महाराज भगवंता हे मन त्या ठिकाणी लागत नाही. मग पुन्हा एक युक्ती सांगितली ज्ञानोबारायांनी. ऐका, मग काय करायचं माहिती का? मग पुनवे होऊन जैसे शशी बिंब दिसे, हरपत आवसे लोहेची. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बघा चंद्र हा पूर्ण चतुर्थीला असतो का अमावस्येला असतो? सांगा बरं, पटकन सांगा, लवकर सांगा, लवकर सांगा. तुम्ही नका सांगू, पाठीमागं बरेच जण आहेत. हा, चंद्र हा अमावस्येला पूर्ण असतो का चतुर्थीला पूर्ण असतो? चतुर्थीला, बरोबर ना? त्याला माहिती, याला माहितीये गणपती कुठे आहे? राजूरला आहे का? आणि राजूरला कधी जावं लागतं? मग चंद्र कधी पूर्ण असलो? बरोबर ना? चतुर्थीला चंद्र कसा असतो? नाही महाराज, हे हुशार समजले. हा, ऐकणारे खूप चतुर येत. ऐकणारे कसे येत? चतुर आहेत महाराज. सगळ्यांनी सांगितलं. ऐकणारे कसे येत? चतुर आहेत. झोपले तर ते ऐकतात विठायला. आम्ही कुठे झोपलो? आम्ही सगळं ऐकतो ना कीर्तन. हा, जर कीर्तन जर ऐकलं नसतं आम्ही तुम्हाला सांगितलंच नसतं. पौर्णिमेला पूर्ण चंद्र हा पौर्णिमेला असतो. मग अमावस्याला कसा असतो? हरपत अवसे लोहीची. मग ऐका, युक्ती किती सुंदर सांगितलेली आहे. पुनवे होऊन दिसे शशीबिंब दिसे. पौर्णिमा झाली की चंद्र थोडा 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 कमी होतो. आणि कमी होता 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 अमावस्याला कसा होतो? नाहीसा होतो. मग तीच युक्ती ज्ञानोबारांनी सांगितली आपल्याला. बाबा, हे आपलं मन तसं भगवान परमात्मा जवळ ठेवायचं. आज पुढे ठेवायचं. बघा, एखादा बघा, हे बसलेली जी कमिटी म्हणाल, ही बसलेली कमिटी ना, ही सप्ताह झाल्यानंतर एवढा आनंद व्यक्त करतात. हा, आनंद व्यक्त करतात की ह्या वर्षी सप्ताह एवढा सुंदर झाला, एवढा सुंदर झाला. आणि मग शेजारी एक बसलेला म्हणतो, काय राव, मला सुट्ट्या 7 दिवस सुट्ट्याच भेटल्या नाही. मग ते आनंद व्यक्त करतात. नाही नाही नाही, काय कथा झाली राव सुंदर. हा, एवढी सुंदर कथा झालेली आहे. अहो, कीर्तनामध्ये तर बघा, कृष्णा महाराज तुम्ही काय चालू म्हणायचे, इंद्रजित अण्णा काय चालू म्हणायचे, नानांचे विद्यार्थी तर सगळे पकवाज टाळ, हे सगळे टाळ वाजवण्यासाठी तयार, पकवाज वाजवण्यासाठी तयार. हो, स्वतः आनंदी नाना टाळ घेऊन उभा असायचे. स्वतः आनंदी नाना टाळ घेऊन उभा असायचे.
जर तुम्ही बघा आमच्या इकडे जर नानाला म्हणलं नाना तुम्ही चला बरं टाळ घेऊन 7 दिवस आमच्याकडे उभा राहा, महाराज असं कधीच शक्य होणार नाही. हा असं कधीच शक्य होणार नाही. एकतर बघा हे महात्मे काय करत असतात नाही का, एकतर महात्म्याचं प्रेम असलं पाहिजे. हा आपल्यावरती प्रेम जर असेल तर महात्मे महाराज उभा काय. आपण जर म्हणलो ना नाना जर आपण सहज जर तुम्ही जर काम सांगितलं बरं का प्रेमाने तुम्हाला हो नाना इकडे महाराज महात्मे प्रेमही करतात आणि तितक्याच बरं काय तितक्याच गतीने प्रेमही काढून घेतात महाराज. तुम्ही प्रेम देताय त्या प्रेमामुळे आज नाना या ठिकाणी उभे आहे. इथं या ठिकाणी उभे इथं एकदा भजन करा विठ्ठल हे सगळे हे गोष्टी जे होतात ना महाराज हे सगळे प्रेमाचे आहेत. मग ज्ञानोबा म्हणतात बाबा एकदा का भगवान परमात्म्याच्या चरणी हे आलं भगवान म्हणतात एकदा का म्हणाल मग काही टेन्शन नाही बघा. पुणे मी होण दिसे शशिबिंब दिसे हरपत आवश्यक व्हायचे. मग जगद्गुरु तुकोबराय किंवा ज्ञानोबाने आणखी एक चौथ्या क्रमांकाची ओवी दिली. ज्ञानोबाय म्हणतात कशा पद्धतीचं मग भोगातून निघता चित्त मज माझे निघता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. मला 4 ओव्या झाल्या बघा, ओव्या 4 झाल्या. आपलं मन भगवान परमात्म्याच्या जवळ कसं टेकायचं हे ज्ञानोबारांनी सांगितलं. पण ऐका समाजाला तरीही हे ऐकण्याची ऐकून घेऊ वाटत नव्हतं. तुकोबरांनी काय केलं, अरे हा समाज ऐकत नाही ना, हा समाज ऐकत नाही म्हणून आपल्याच मनाला पुन्हा उपदेश केला. म्हणा जर तुला त्या ठिकाणी जर तुला जर शांती पाहिजे असेल तृप्ती पाहिजे असेल तृप्ती जर पाहिजे असेल तर अरे म्हणा तुला माहिती का त्या हरिनामाच्या वेलीवर काय काय आहे. आणि ते हरिनामाची वेल फळाने पुष्पाने बहारलेली आहे. विवलेशे रोप लावी रे द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले बेचिताशी बहारू कळी अशी आलावा. एवढी ती हरिनामाची वेल. अरे त्या हरिनामाच्या वेलीवरती सहज जाता येतं. महाराज एक 5 वर्षाचा मुलगा एक 5 वर्षाचा बालक त्या हरिनामाच्या वेलीवर गेला. ऐका आणि एक बाळ तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकता बघा. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकता 5 वर्षाचा ध्रुव बाळ 5 वर्षाचा भक्त प्रल्हाद मला 5-5 वर्षाचे सगळे 5-5 वर्षाचे. ह्या सगळे जर त्या हरिनामाच्या वेलीवर गेल्यामुळे महाराज स्वतः तृप्त झाले. स्वतःच भाग्य स्वतः त्या ब्रह्मपदाला प्राप्त झालेले हे 5-5 वर्षाचे. मग तुम्ही सांगा आपलं किती वय. आपण कधी त्या हरिनामाच्या चिंतनाकडे परावृत्त होणार. तुकोबारांनी आपल्याच मनाला उपदेश केला. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे. तुला तृप्ती पाहिजे तू तिथे गेलं पाहिजे. कारण का भगवान श्री तुकोबाराय म्हणतात मुळाची बीजे दाखवली गोडी लवकरची जोडी झाली त्याची. अरे हे मूळ एवढं गोडे की क्या बात आहे. एवढं गोडे ते एवढं गोडे का गोडे मूळ गोडे. मग ज्या ती मूळ जर गोड असेल मुळी जर गोड असेल तर बी कशी असली पाहिजे. बीबल चांगली असली पाहिजे ना. बीज मोळ्या बबुल का आम का हसेल आहे. अरे बाबळीच्या झाडाची आपण बी रोवलेली आहे. मग फळाची अपेक्षा म्हणजे आंब्याची अपेक्षा करायची नाही. पण एक जण तरी म्हणला महाराज यांनी होईल का हो यांनी होईल का फक्त होईल का. एक प्रमाणे बघा नाथ महाराजांचं प्रमाणे बघा एका जनार्दनी न घ्यावा संशयच घ्यायचा नाही. संशय घ्यायचा नाही. नाथ महाराज म्हणतात हे होणारच तसं होणार म्हणजे होणार. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधा वया काज तृप्तीच्या. तरीही ऐकत नाही. मग शेवटी जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं माहिती का. मनाला सांगितलं म्हणा तू आता घाई कर.
म्हणा तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरी काळ घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. महाराज हा काळ आपली वाट पाहतोय किती मिनिटा मिनिटाला सेकंदाला हा काळ आपली वाट पाहतोय. मला वाटतंय कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे आणि आपलं मन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी गुंतवलं पाहिजे. एक जण सहज म्हणतो महाराज एवढं असूनही बरं का ऐका कीर्तन झालंय आपला अगदी 2च मिनिटांमध्ये एक शेवटचा तुम्हाला दृष्टांत सांगणार आहे. हे शेवट संपवतो ऐका. एक महाराजांना सांगितलं बरेच जणांनी सांगितलं बाबा जगद्गुरु तुकोबारायांना महाराज तुम्हाला काय सांगावं तुम्हाला किती सांगावं. अहो म्हणजे परमार्थ करून कोणाचंच चांगलं झालं नाही हो. म्हणजे कसं काय झालं म्हणे परमार्थ आम्ही किती परमार्थ करतो आमच्या शरीराची एक म्हातारी परमार्थच करीत नाही महाराज. तरी तिच्या घरी एवढं चांगलंय की बास विषयच नाही एवढं त्या म्हातारीच्या घरी चांगलंय. त्या म्हातारीने बरं का ती म्हातारी एवढी भारी होती तिनं जन्माल्यापासून तर तिनं वय तिचं आता मरेला आलेली तिने कधी नाव घेतलं नाही देवाचं. बालपणापासून तिला जसं कळतं तिने देवाचं नावच कधी घेतलेलं नाही महाराज. तरी पण ती चांगली आहे. मला वाटतं जुन्या काळामध्ये एक पंडू नावाचा रोग होता बघा. पंडू नावाचा रोग होता. तो रोग असा भयंकर होता. तो रोग दिसत तर नव्हता महाराज दिसायचा नाही पण आतून माणूस सुजायचा. पण त्याला किती त्रास होतो त्याला जर विचारलं तुला त्रास किती होतो तर तो त्याला सांगता येत नाही एवढा भयंकर त्रास होतो महाराज. जो देवाचं नावच कधी घेत नाही त्याला त्रास होतो नक्कीच त्रास होतो. पण ऐका ही म्हातारीने कधी देवाचं नावच घेतलं नाही. शेवटी ती मरायला आलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं कुठं घेऊन जा. कोण मला कसं वाटत काय माणसं तुम्ही लगेच कसं वाटत का. डॉक्टर म्हणले तुम्ही आता याला काय करा घरी घेऊन जा 4-5 दिवस म्हातारी पाहुण्याला बोलून तुम्ही याला घेऊन जा. सगळ्यांनी त्या मुलांना आनंद वाटला. 3 मुलं होते महाराज एवढे चांगले मुलं पारमार्थिक मुलं. त्या मुलांना वाटलं आपल्या आईना कधी देवाचं नाव घेतलं नाही कमीत कमी मरता तरी म्हातारीने देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या मोठ्या मुलाने एक युक्ती केली. गावातला नारायण नावाचा व्यक्ती घेऊन आला. त्याला वाटलं म्हातारी बरोबर काय म्हणणार आलास का रे नारायणा असं म्हणणार. म्हणून ते म्हातारीला काय केलं आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हातारीने काय केलं त्या म्हातारीसाठी त्या मुलाने काय केलं तो नारायण नावाचा व्यक्ती घेऊन आल्या आणि ती म्हातारी अशी पडली. म्हणजे म्हातारा माणूस बोलत नाही काय नाही. आता मरणासन्न अवस्थेमध्ये असल्यामुळे तिने नुसतं असं केलं असं बघत होते. आणि तो मुलगा म्हणतो आई ए आई आई म्हणे काय रे अरे तुला भेटण्यासाठी कोण आलं. आता म्हातारीने पुन्हा असं हात वर ठेवला. म्हणे अरे बापरे कोण आलं रे. अरे बघ ना तुला ओळखू येत नाही का बघ ना एकदा बघ ना. ते म्हातारीने बघितलं. म्हातारी म्हणते पतीचा पोरगा कधी आला रे. म्हणे पतीचा पोरगा कधी आला. महाराज पण नारायण म्हटली गाव नाही म्हटली महाराज नारायण. दुसऱ्या मुलाला वाटलं म्हाताऱ्यांनी याला चकली दिली पण आपल्याला मात्र म्हातारी चकली देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी विठ्ठल नावाचा व्यक्ती घेऊन आला. आल्यानंतर म्हातारीने तसंच केलं. आई बघ ना तुला भेटण्यासाठी कोण आलं. म्हातारी म्हणली तसंच केलं पुन्हा हात वर ठेवला. म्हातारी म्हणती बाई पिंकीचं पोरगं कधी आला रे. नाही महाराज त्यांनी नावात घेतलं नाही. आता पुन्हा आणखी तिसऱ्या पोराने तसंच केलं. गावातला राम नावाचा मुलगा आणला. आल्यानंतर त्यांनी बघितलं अरे आई बघ ना तुला भेटण्यासाठी कोण आलं. तिने काय म्हणलं पाहिजे राम कधी आलास रे. मला तसं म्हणलीच नाही. म्हणजे ह्या फुंपीचा पोरगा कधी आला. ती म्हणे अरे पोरांनो अरे मी आतापर्यंत माझं तोंड बाटलेलं नाही. मरता का वाटता मला म्हातारी गेली. कचल द्यायची सकाळपर्यंत अशीच मला म्हातारी गेली. मोठ्या मुलाला म्हणलं मला आता म्हातारी काय आपली कधी देवाचं नाव घेतलं नाही म्हणून याला गंगेवर पण यायचं नाही.
पण 2 नंबरचा मुलगा जरा सात्विक होता. मुलाला वाटलं नाही बाबा, आपल्या आईने जरी देवाचं नाव घेतलं नाही, पण तरी पण मला वाटतं आईच्या अस्थी कुठे गेल्या पाहिजे, काशीला घेऊन गेलं पाहिजे. गंगेवर सोडून द्यावं, काशीला घेऊन गेलं पाहिजे. म्हणून 2 नंबरचा मुलगा म्हणतो, बाबा दादा, मी आईच्या अस्थी कुठे घेऊन जाणार, आशीला काशीला. ऐका, आशी काय काशी काय एकच यात्रा. ऐका, मग आता काशीला घेऊन जाणार. आणि मुलाने काय केलं, त्या अस्थी घेतल्या, डब्यामध्ये अस्थी घेतल्या आणि काशीला निघाला. काशीला निघाला महाराज. पण जाताना दिल्लीला त्याला वेळ लागला, उशीर झाला. त्याला वाटलं सकाळी उठावून कुठं जावा, काशीला जावा. आणि त्यासाठी मुलगा तिथे थांबला. तिथे थांबल्यानंतर त्या मित्राच्या घरी थांबला, मित्राच्या घरी बसला, बऱ्याच वेळ बसला. आता मित्र म्हणतो, बाबा आता जेवण कर, आराम कर, आराम कर. पण ऐका, आराम करण्यासाठी तो मुलगा बसलेला आहे, तो मित्र बसलाय, आता झोपणार. पण ते गृहमंत्री खातं म्हणतोय, मुलगा मित्र तुमचा एवढ्या दिवसानंतर आलाय, त्याला फिरायला घेऊन जाणार. ते म्हणे, अरे तुला काय कळतंय का, सुखा दुःखामध्ये, अरे ते दुःखी मुलगा, तो काय कशासाठी आला तुला काही माहितीये का. म्हणे काही असू द्या, त्याला बाहेर फिरायला घेऊन जा. मला खातं कोणतं आहे, गृहमंत्री खातं. आता आदेश गृहमंत्र्याचा म्हणल्यानंतर विषय येत नाही. पण एक गृहमंत्र्याला अशी सवय होती की बाबा घरी पाहुणा आलेला असला की त्याची पिशवी तपासल्याशिवाय तिला झोपच येत नव्हती. ती म्हणते, लवकर घेऊन जा बरं तुम्ही त्याला. बघा ना, 9-10 वाजत आलेत, आता जवळजवळ 11 वाजून 5 मिनिटं होत आले, तुम्ही पटकन जा बरं, पटकन जा. महाराज गृहमंत्र्याचा आदेश तो मित्राला घेऊन गेला. त्यांनी पटकन पिशवी काढली, पिशवीत बघितलं काहीतरी वाचले, खडखड. डब्बा बाहेर काढला, बघते त्याच्यामध्ये तर त्या अस्थी दिसल्या. अरे हे हाडकं काहीतरी याने खाल्लं. महाराज ते डब्बा घेतला आणि नालीतून टाकून दिली. म्हातारी कुठे गेली हो, लक्षात ठेवा, म्हातारी कुठे गेली, नालीमध्ये गेली. का गेली, तिने कधी देवाचं नामस्मरण केलं नाही. ती काशीला जाईल कशी. ऐका, मुलगा काशीला गेला, ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही आता अस्थी आणा, सगळी पूजा झालेली आहे, अस्थी इकडे घेऊन या. महाराज डब्बा बघतो, डब्यात सापडलं नाही, डब्यात अस्थी सापडलं नाही. दिल्लीमध्येच ती गटरात गेली होती म्हातारी. पुन्हा घरी आल्यानंतर त्याने सांगितलं, दादा आपली आई काय काशीला गेली नाही. लहान मुलगा मला माहित होतं आपली म्हातारी काशीला जाणारच नाही. त्यासाठी मी एवढ्या डब्यामध्ये काय केले, अस्थी पुन्हा एका डब्यामध्ये ठेवून दिल्याचं. आता मात्र म्हातारी आपली कशी जात नाही बघायचं. आपण सगळं गाव कुठं जायचं, काशीला जायचं. सगळं गाव काशीला गेलं महाराज. आता ब्राह्मण काकाच्या ठिकाणी पूजा चालू आहे. आता पूजा चालू आहे, तर एवढी सुंदर पूजा चालू आहे. सगळे पाहुणे मंडळी स्नान करत आहेत. बघा, या तिघाच्याही पत्न्या स्नान करत होत्या. पण तेवढ्यामध्ये 3 नंबरचा जो मुलगा होता, त्याची पत्नी जरा नवीन असल्यामुळं ती मात्र तिथं आंघोळ करायला तयार नाही. ती जरा समोर जाऊन आंघोळ करत होती. इकडं हे 3ही भाऊ अस्थी विसर्जनासाठी बसले होते. आणि 3 नंबरचा मुलगा म्हणतो, हे बघा म्हातारीची जी अस्थी आपल्याला डब्बी फेकून द्यायचीच नाही, डब्बी अशी उघडून फेकून द्यायची नाही. त्या अस्थी मग म्हणजे तशी डब्बी आपल्याला कुठं टाकायची, गंगेमध्ये टाकायची. ब्राह्मणजी म्हणतात तसं जमत नाही, नाही म्हणजे तशीच टाकायची. कारण का, की आम्हाला पक्क माहिती म्हातारी कुठं येऊ शकते, घरी पण येऊ शकते. महाराज आता शेवटी ब्राह्मण काकाला तरी काय करायचं, तुम्ही म्हणता तसं, तुम्ही म्हणता तसं. महाराज त्या अस्थी तशाच फेकून दिल्या. बरं, ती अस्थी अशी ती डब्बी वाहत ती बरोबर लहान्या सुनापाशी आली. आणि त्या लहान्या सुनाला याच्यातलं काही माहित होतं. मला ती डब्बी घेतली, डब्बी घेतली, जवळ ठेवली, गावाकडे गेली. महाराज सगळ्यांना आनंद वाटला. म्हातारी कुठे गेली, घरी नाही, कुठे गेली, सगळ्यांना आनंद झाला. त्यांनी काय केलं माहितीये, गाव पंगत दिली, सगळ्या लोक जेवायला बसलेले. आणि एक म्हातारी काठी टेकीत त्या नवीन सुनाकडे आली. ती म्हातारी म्हणती, मी अख्या गावाची काशी केली, पण मला मात्र काशी घडली नाही. तू भाग्यवान आहेस, तुला सासूमुळे काय घडली, तुला काशी घडली. ती बघा त्या सुनानी गपची बसव नाही. ती म्हणे, सासूबाई, हो आजीबाई, नुसतं स्नान घडलं नाही, नुसतं दर्शन घडलं नाही, गंगामाईने मला प्रसाद पण दिला. म्हणजे काय प्रसाद दिला, ती डब्बे बघितले महाराज. तिने डब्बे काढली, डब्बे. आता हिचे जे शब्द येतं त्या मोठ्या जावाच्या कानावरती गेले की हिला काहीतरी गंगामाईने प्रसाद दिला. आणि ती पळतच तिथं आली, कोणाकडं, त्या लहान्या जावाकडं, त्या बाईकडे आली पळत. म्हणजे काय दिली का तुला,
गंगा मातेने तुला काय प्रसाद दिला? तिने ती डब्बी दाखवली की बाई पळतच गेली. म्हणजे पंक्ती थांबव आपली म्हातारी पुन्हा घरी आली. महाराज देशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. महाराज ज्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण करू त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्या जवळ, तो भगवान परमात्मा काय करणार? आपल्याला त्याच्या चरणाजवळ स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. सत्कार आहे महाराज क्या वाटेल काय. आता आपला वेळ संपत आलेला आहे. मी पुन्हा म्हणतो त्याला ऐका. हे भगवान परमात्म्याच्या चरणी काय केलं पाहिजे? आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि जाता जाता देवाला एक विनंती केली पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. देवाला एक विनंती केली पाहिजे. देवा, अरे एक तर देवा, जाता तुला एक विनंती करतो. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हा गोविंद नाम. अरे देवा, तुझं नामस्मरण करता करता माझा देह गेला पाहिजे. काय काय पाहिजे ऐका. श्री गंगाजी कतट हो, वृंदावन कबई शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. मला देवाला एक विनंती केली पाहिजे आपण. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले. ही देवाला जर आपण विनंती केली तर तो भगवान परमात्मा नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. पण तशी आपण हाक मारली पाहिजे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अहो, नामस्मरण केल्यानंतर काय नोहे केले? एका चिंतिता विठ्ठले. अरे सर्व साधनाचे साथ. महाराज ते भगवान परमात्मा सगळं काही तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून ऐका, तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगातून जसा विचार सांगितलेला आहे की हे मन देवाच्या चरणी ठेवलं पाहिजे, तसंच आपणही आपलंही मन भगवान परमात्म्याच्या चरणी लागावं अशी मी श्री तुकोबाराच्या चरणी, ज्ञानोबारांच्या चरणी मी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवारांच्या चरणी मी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोतृ मानवांच्या चरणी. या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी असतील. या ठिकाणी आमचे आदरणीय नाना आहेत. सर्व गायक महाराज मंडळी, अण्णा असतील, आमचे कृष्णा महाराज असतील, आमचे भागवताचार्य शास्त्री महाराज असतील. आज सर्वांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आज सेवेला पूर्णविराम देतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु कश्चित् दुःखं. आतापर्यंत आपण ज्या तुकोबारांच्या अभंगावरती आपण चिंतन केलं त्या तुकोबारांचं आपण भजन करू. तुकाराम गायक श्री हरिभक्त प्राई या ठिकाणी पुढे म्हणतील उभा राहा, बाहेर उभा राहा. गणेश महाराज